पाणी, खळखळणारे पाणी कसं सुंदर वाटतं. रिमझिमणारा पाऊस कवी मनाला नेहमीच भुरळ घालीत आला आहे. अनेक अवीट आणि सुंदर गाणी या पावसाने आपणास दिली आहेत. पानी रे पानी, तेरा रंग कैसा, जिसमें मिला ये हो जाए ऐसा. खरंच पाण्याला कुठलाही रंग नसतो, पण हेच पाणी मानवी जीवनाला रंग रूप प्राप्त करून देते, समृद्धी प्राप्त करून देते. अगदी रशियाच्या व्होल्गापासून ते भारतातील गंगा नदीच्या काठावर स्थलांतरित मानवी समूहाच्या वस्त्या वसल्या. उत्क्रांतीच्या प्रवासात नदीकाठचा सुपीक प्रदेश महत्त्वाचा ठरला. हजारो किलोमीटर जंगलातून चालत राहिलेले स्थलांतरित नद्याच्या काठी विसावले आणि मानवी संस्कृतीचा उत्कर्ष होत गेला. थोडक्यात काय, तर पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे पाणी. असं हे पाणी माणसाला सुखवतं व फुलवतं. आणि हो, इतिहास साक्षी आहे. याच पाण्यासाठी अनेक लढाया झाल्या. रोहिणी नदीच्या पाण्यासाठी निर्माण झालेला कलह मिटावा म्हणून सिद्धार्थाने गृहत्याग केला व जगाला सुंदर असा जगण्याचा मार्ग दाखवला. तसे पाण्याचे महत्त्व आपण सारे जाणतो, पण तरीही पाणी जपून वापरत नाही. ज्यावेळी पाऊस भरपूर पडतो त्यावेळी आपल्याला पाण्याचे महत्त्व म्हणावे तेवढे जाणवत नाही. पण ज्या वर्षी पाऊस पडत नाही त्या वर्षी एप्रिल मे महिन्यात गावे कोरडी होताना दिसतात. सर्वत्र वृक्ष वाळवंटासारखी झालेली गावं आपल्याला दिसतात. पाण्यासाठी हंडा घेऊन म्हणून भटकणाऱ्या महिला पाहून आपण अस्वस्थ होतो. अशा वेळी आपल्याला पाण्याचं महत्त्व काय असतं ते कळतं. मित्रांनो, यावर्षी भरपूर पाऊस पडला, त्यामुळे सर्वत्र पाणी दिसतंय. पाण्यामुळे फुललेला निसर्ग दिसतोय. म्हणून आपण आज एकच करूया, या पाण्याला जपून वापरूया. सतत पाऊस पडावा यासाठी निसर्गाची जोपासना करूया. पाणी वाचूया, पाणी जपूया.